श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचे जय जयकार असो. आता कालच्या भागात आपण पंच कन्या किंवा पंच महापतिव्रतांबद्दल बोलत होतो. त्यातल्या आता 3 पतिव्रतांबद्दल माहिती काल आपण घेतली, तर पुढे वळणार आहोत. चौथ्या पतिव्रते ती म्हणजे तारा. त्या 12 राशींमध्ये 27 नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता जी देवता आहे तिचा जन्म तारादेवी म्हणून झाला. आता नक्षत्रांची देवता म्हणजे तारादेवी. ती भर यौवनात असताना गुरुग्रहाचे अधिष्ठात्र देवता असलेले बृहस्पती ती मोहित झाले व तिच्याशी विवाह झाला. तर ताराचा विवाह कोणाशी झाला? तर बृहस्पतीशी. वृद्धपती यौवनवतीस तृप्त करू शकत नाही हा विषय धर्मविरुद्ध आहे. करू शकत नाही हा विषय धर्मविरुद्ध आहे, म्हणून विवाहासमयी केलेले शपथेचे उल्लंघन झाल्यास क्षती नाही. तारादेवीच्या मनात बृहस्पतीला पाहून त्यांच्याविषयी कधीच पती असल्याचे भाव उत्पन्न झाले नाहीत. तारादेवी मनात पतीचे भाव उत्पन्न करण्याची जबाबदारी बृहस्पतीची होती. तसे न करता सकल धर्मांचे ज्ञाते असलेल्या बृहस्पतीने धर्माविरुद्ध आचरण केले. तारादेवीच्या शरीरातील जीवाणूंचे तिच्या मनप्रवृत्तीप्रमाणे बदल घडले. तिच्यात मनात चंद्राचे रूप स्थिर झाले व तिचे हृदय चंद्राधीन झाले होते. याप्रमाणे बदल घडलेली तारादेवी पूर्वी बृहस्पतीशी विवाह झालेले तारादेवी भिन्न होत. म्हणून तारा चंद्र यांचे मिलन धर्माविरुद्ध नाही. सृष्टी नियमाप्रमाणे 27 नक्षत्रातून भ्रमण करणे हा चंद्राचा धर्म होय, गुरुग्रहाचा नव्हे. जर गुरुग्रहाने असे केल्यास धर्मविरुद्ध होईल. कोणतेही धर्मविरुद्ध कार्य नष्ट होते. 27 नक्षत्राची अधिष्ठात्री देवता तारादेवी चंद्रमंडळाचे अधिष्ठान देवता असलेल्या चंद्रास पावणे हा धर्म होय. बाबा रे, धर्म सूक्ष्मास अनुरूप तारादेवी महापतिव्रत आहे. तर ही तारादेवी म्हणजे कोण? तर 27 नक्षत्रांची अधिष्ठात्री देवता. तिचा विवाह ती अगदी लहान असतानाच तिच्यावर बृहस्पती म्हणजे कोण गुरु जो असतात ते मोहित झाले आणि त्यांनी मोहित झाले त्यांच्याशी विवाह केला. पण विवाह केल्यानंतर ते त्यांना पतीचं सुख देऊ शकले नाहीत. कारण का दोघांमध्ये वयांचं कदाचित फार अंतर असेल आपण आजच्या काळात तसं म्हटलं तर. मग ते त्यांचं वागणं धर्माविरुद्ध होतं. कारण का आपण जर एखाद्याला पत्नी स्थान दिलं जातं, दर्जा दिला तर तिला पत्नी प्रमाणे वागवलं पाहिजे. जे काही ती पत्नीसाठी आपली कर्तव्य असतात ती केली पाहिजे. ती काही बृहस्पतींनी केली नाही. त्यामुळे हळूहळू तारा देवीच्या जीवाणूंमध्ये बदल झाला, जीवाकणांमध्ये, आणि मग तिचं चंद्रावर प्रीती झाली. आणि चंद्राचं काम काय तर 27 नक्षत्रातनं फिरणं. आपण म्हणतो ना चंद्र जो आहे तो 27 नक्षत्रातनं फिरत असतो. त्यामुळे तारादेवी आणि चंद्र दोघांचं मिलन झालं आणि अशा रीतीने तारादेवी बदल झाल्यानंतर तारादेवी आणि चंद्राचं मिलन झालं आणि ती तारादेवी म्हणजे महापतिव्रता. आता ऐका, पुढे महाभारतातला उल्लेख आलाय. परत आमच्या एका ताईला महाभारतातली कथा ऐकायची होती, त्यामुळे कदाचित स्वामी पुन्हा पुन्हा इथे मध्ये कुठेतरी महाभारताचं काहीतरी आणत असतील. भीष्माचार्य शय्येवर असता युधिष्ठिरास हितोपदेश केला. भीष्म म्हणाले, कुकर्म आपल्या डोळ्यासमोर घडत असता शक्य असल्यास ते थांबवले पाहिजे, अन्यथा अधर्म घडत असलेल्या स्थळाचा त्याग केला पाहिजे. आता हा संदेश फक्त युधिष्ठिरासाठी नाही तर सगळ्यांसाठीच आहे. तर काय, कुकर्म आपल्या समोर घडत असेल तर ते काय केलं पाहिजे? थांबवले पाहिजे, अथवा शक्य असलं थांबवायचं, अन्यथा ते अधर्म घडत असलेल्या स्थळाचा त्याग केला. हे ऐकून द्रौपदी मोठ्याने हसली. नंतर भीष्म म्हणाले, ज्यावेळी द्रौपदीचा मानभंग झाला त्यावेळी मी गप्प राहिलो, कारण त्यावेळी मी दुर्योधनाच्या आश्रयात होतो. त्याने दिलेल्या अन्नसेवनाने माझे रक्त कलुषित झाले होते. आता ते कलुषित रक्त माझ्यात नाही, बुद्धी किलमिशरहित आहे, म्हणून मला झाली असून हा ज्ञानोदय झाला. तर ते काय म्हणतात, आता मला ज्ञानोदय काय झाला, तर त्यावेळेला मी दुर्योधनाच्या अधीन होतो, त्यामुळे मी तेव्हा विरोध करू शकत नव्हतो. जीव परिणाम दशेत अनेक जन्म घेत असतो. थोड्या जन्मात स्त्री तर थोड्या जन्मात पुरुष म्हणून जन्म घेतो. मानव जन्माव्यतिरिक्त पशु पक्षादींचा जन्म सुद्धा घेतो. जन्मांतरी मंदोदरीचा पुरुष जन्म होता. आता बघा, आता काय असं असतं, पुरुष किंवा जीव जो असतो तो कधी जन्मोजन्म घेत असतो. आणि असं नाही की पुरुष असेल, काही वेळेला तो स्त्री असतो, काही वेळेला तो पुरुष असतो.
तर आता मंदोदरीची कथा काय, तर जन्मांतरी मंदोदरीचा पुरुष जन्म होता. त्या जन्मामध्ये तिला चंचल स्वभावाची, एक दुष्ट स्वभावाची आणि एक मृदू स्वभावाची अशी 3 पत्नी होत्या. तेव्हा जेव्हा जेव्हा मंदोदरीचा पुरुष जन्म होता तेव्हा मंदोदरीला किती पत्नी होत्या? 3 पत्नी होत्या. एक चंचल स्वभावाची, एक मृदू स्वभावाची आणि एक दुष्ट स्वभावाची, अशा 3 पत्नी होत्या. दुष्ट प्रभावाची पत्नी कालांतराने रावणाच्या रूपात, मृदू स्वभावाची पत्नी दुष्ट स्वभावाची पत्नी रावणाच्या रूपात आली. आता चंचल स्वभावाची पत्नी होती, तिने वानराचा जन्म घेऊन वालीच्या रूपात जन्मास आली. आता मंदोदरीच्या 3 म्हणजे त्या मंदोदरीच्या असं नाही, तिच्या पूर्वजन्मी जेव्हा ती पुरुष होती तेव्हा तिच्या ज्या 3 पत्नी होत्या त्या कोण, तर चंचल स्वभावाची पत्नी होती ते पुढल्या जन्मी वानराचा जन्म घेऊन वाली म्हणून जन्माला आली. दुष्ट स्वभावाची पत्नी रावणाच्या रूपात जन्माला आली आणि मृदू स्वभावाची पत्नी विभीषणाच्या रूपात जन्म झाला. कालांतरी तिघेही मंदोदरीचे पुरुष जन्म असतात तिने तिचे पती होते, म्हणजे कालांतराने ते तिचे पती झाले. तर ती या जन्मी वाली याची पत्नी झाली आणि त्यापासून तिला अंगदाचा जन्म झाला. तदनंतर रावणाची भार्या झाली व रावणाच्या मृत्यूनंतर मृदू स्वभाव असलेल्या विभीषणाची पट्टराणी. वालीची पत्नी असताना, रावणाची पत्नी असताना आणि विभीषणाची पती असताना तिच्यातले जीवाणू भिन्न होते, म्हणजे तिच्यातले जे जीवाणू होते ते भिन्न होते. त्यामुळे मंदोदरी सुद्धा महापती प्रथा होय. तेव्हा मी म्हणालो स्वामी, स्त्रीस एक पती किंवा पुरुष एक पतीने व्रत असला पाहिजे असे म्हणतात. मग तर बहुभार्या आणि बहुभर्तृत्व निंदनीय आहे ना. म्हणजे काय म्हटलंय इथे, परत शंकर भटांनी म्हटलंय की पुरुषाला एकच पत्नी असली पाहिजे, स्त्रीस एक पती असला पाहिजे, पुरुषास एक पत्नी तो असले पाहिजे. नाही तर मग बहुभार्या किंवा बहुभर्तृत्व निंदनीय आहे ना, असा प्रश्न केला. त्याच्यावर आता श्रीपादांनी काय उत्तर दिले ते बघूया. कर्मचक्र परिणाम. नंतर तिरुमालदास म्हणाले, तुझे म्हणणे खरे आहे. एखाद्या पुरुषाने विनाकारण पत्नीस त्रास दिला तर सप्तजन्मापर्यंत बालविधूर होतो असे सांगितले. आता बघा हा, काय काय परिणाम सांगितले. एखाद्या पुरुषाने पत्नीस त्रास दिला तर सप्तजन्मापर्यंत बालविधूर होतो. एखादा पुरुष 4-5 स्त्रियांशी विवाह केल्याने पुढील जन्मी पुरुष स्त्री जन्म घेतो व 4-5 स्त्रिया त्याची कामवासना आणि उर्मी नष्ट न झाल्यास पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात. तिच्याशी विवाह केल्याने पाप घडत नाही. कालचक्राचा प्रभाव आहे. असल्या कित्येक आश्चर्यकारक घटना महाचक्रात घडत असतात. स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे. पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधी धर्माचे आचरण केले पाहिजे. म्हणजे काय, तर स्त्री पुरुष जन्म जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याच्याप्रमाणे आचरण करावं लागतं, नाही तर मग अधर्म घडल्यास पुढे असं काहीतरी विचित्र घडतं. आता फार महत्वाची ओळ अशी दिलेली आहे. पती पत्नीस विलग करणारी व्यक्ती पुढील जन्मी स्त्री अथवा पुरुष जन्म न घेता नपुंसक म्हणून जन्म घेते. हे लक्षात घ्या. पती पत्नीस विलग करणारी म्हणजे पती पत्नींमध्ये भांडणं तंटे लावून तर त्यांना कोणी वेगळं केलं असेल तर ती व्यक्ती पुढल्या जन्मी पुरुष अथवा स्त्री कोणताही जन्म घेत नाही, ती नपुंसक म्हणून जन्म घेते. हे आता श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात आलेलं वाक्य, त्यामुळे हे किती प्रमाण असेल त्याचा विचार करा. आपण सुद्धा कोणत्याही नवरा बायकोच्या भांडणात पडू नये असं आपल्याकडे एक वाक्य म्हटलेलं आहे सहज. कारण का आपल्याकडे कसं काही गोष्टी ना सुरुवातीपासून खूप गाजावाजा न करता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितलेले असतात की असे करू नये तसे करू नये. तसं एक साधं आणि सोपं सुंदर वाक्य आहे की नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. तर लक्षात घ्या काय होतं, तुम्ही एखाद्या नवरा बायकोच्या भांडणात पडला, तुमच्यामुळे जर ते विलग झाली, त्यांच्यामध्ये भांडणं तंटे झाले, तर तुम्हाला तो पुढचा जन्म पुरुष किंवा स्त्री न होई मिळता नपुंसकाचा जन्म मिळतो असं यात स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे समस्त स्त्री जातीला ज्या एकमेकांविषयी भांडत असतात किंवा ज्या भांडणं लावण्यास कारणीभूत असतात अशांनी लक्षात घ्या, पुरुषांनी सुद्धा, की आपल्यामुळे कोणत्याही जोडप्याचा संसार मोडता कामा नये. जर तुम्ही त्यास कारणीभूत झालात तर तुम्हाला पुढचा जन्म कोणता येणार आहे, नपुंसकाचा जन्म येणार आहे. संसार सुखास वंचित होऊन
अत्यंत दुःखी होतात. मग ते काय दुसऱ्याचा संसार मोडल्यामुळे त्यांना पुढचा जन्म नपुंसकाचा आल्यामुळे ते संसार सुखास वंचित राहतात आणि अत्यंत दुःखी होतात. मानसिक क्लेश सहन करते म्हणजे त्या व्यक्तीला किती त्रास होतात ते बघा. त्यामुळे आजपासून ज्यांना माहिती आहे, ज्यांना कळते, त्यांनी शहाणं व्हायचं आणि नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही. नवरा बायकोंची भांडणं लावून त्यांना वेगळं करायचं नाही. मांसाहार निषिद्ध आहे. समजा एखादी व्यक्ती एका शेळीचा वध करून इतर 10 जणांबरोबर मांसाहार करते. त्या शेळीस प्राणोत्क्रमणासमयी अत्यंत पीडा होते. आता नीट लक्षपूर्वक ऐका. तिची पीडित स्पंदने वायुमंडळात वावरत असतात. बाबा रे, वायुमंडळात पीडामय आणि आनंदमय स्पंदने असतात. सत्कर्मामुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मामुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात. मृत शेळी मारून खाल्लेल्या त्या 10 मानवांचा सूड घ्यावा या इच्छेने प्राणत्याग झालेल्या कारणाने मानव जन्म घेते आणि मांसभक्षण केलेल्या मानवांचा शेळीचा जन्म घेतो. बघा कसं कालचक्र फिरतं ते. आणि अशा प्रकारे कर्माचे परिणाम पाठोपाठ येतात. प्रत्येक कृतीस तदांशुगिक प्रतिकृती असते. म्हणजे प्रत्येक ऍक्शनला रिॲक्शन आपण म्हणतो ना, तसं आहे. प्रत्येक कृतीला एक प्रतिकृती असते. म्हणून मानवाने क्षमागुणाचे अवलंबन केले पाहिजे. सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही तिचे मांस भक्षण करू इच्छित नाही. जर ती शेळी पूर्वजन्मी मारलेल्या मनुष्य क्षमा करील तर त्या शेळीस प्राणदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते. म्हणजे काय होतं, माणसाने शेळी मारली म्हणून परत पुढल्या जन्मी शेळी माणसाचा जन्म घेते आणि तो माणूस शेळीचा जन्म घेतो. अशा रीतीने हे चक्र चालूच राहतं. मग तो त्याला मारून खातो, तिला मारून खातो, मग असं ते चालू राहतं. आणि ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी कोणीतरी त्या मारलेल्या शेळीनी त्या माणसाला क्षमा केली पाहिजे. तर मग तिचंही कर्मचक्र थांबतं. पिठिकापूरमधील रहिवाशांचे सामूहिक पुण्य व सामूहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्याने ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मास कारणीभूत ठरले. पुण्यवान लोकांनी श्रीपादांस श्री दत्तप्रभू असल्याचे जाणले आणि अधिक पुण्यफळ प्राप्त केले. आणि पापीजन जे होते त्यांनी काय केलं, तर पापीजन श्रीपाद श्रीवल्लभ दत्त असल्याचे नाकारून अधिक पापाचे भागीदार झाले. श्री दत्तांची आराधना करीत असून श्रीदत्तांची निंदा करणाऱ्या रौरववादी नरकाची प्राप्ती होते. आता श्रीदत्तांची आराधना करून सुद्धा श्रीपादांची निंदा करणाऱ्यास काय होतं, रौरववादी नरकाची प्राप्ती होते. विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित, पण त्याला दिव्य भव्य अशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लादणे योग्य नव्हे. त्यांच्या मुखास मंगलारती करीत पायावर खिळे ठोकणारे लोक सुखव्याधींनी ग्रस्त होतील. म्हणजे जर एखाद्याच्या मुखावर निंदा करायची आणि मुखावर स्तुती करायची आणि पायावर खिळे ठोकायचं असं काम केलं तर ती लोक काय होतील, सुखव्याधींनी ग्रस्त होतील. एवढेच नव्हे तर दत्तात्रयांनी आपल्या लीलांमध्ये एका विचित्र अशी योगशक्तीचा समावेश केला. पुण्यवान जनांचे केवळ नामस्मरणाने अप्रयत्नाने सर्व मनोरथी पूर्ण होतात. म्हणजे एक छोटीशी म्हणजे दिव्य अशी योगलीला होती की फक्त नामस्मरणाने पुण्यजनांचे सगळी मनोरथे पूर्ण होतात. तर श्रीपादांची निंदा केल्याने पापी जनांवर नाना प्रकारची विघ्ने व अनिष्ट कोसळते. श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे. त्यांनी धारण केलेले अग्निवस्त्र होय. ते पवित्र योगाग्नी स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील. वेद उपनिषद सुद्धा त्यांच्या पादुकाचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत. किती युगे झाली, किती कल्प लोटले, केवढ्या वेळा सृष्टी स्थिती लय हे क्रम पूर्ण झाले, पण श्रीदत्त हे श्रीदत्तच आहेत. ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. सृष्टीतील प्रत्येक अणू या परम सत्याचे साक्षीदार आहेत. आता श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा पुन्हा इथे सांगितलेला आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा सांगताना
श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या लीलांमध्ये एका योगशक्तीचा समावेश केला. तो म्हणजे कोणता? त्यांच्या फक्त नामस्मरणाने, त्यांचं नामस्मरण केल्याने ते प्रसन्न होतील व आपले सगळे मनोरथे पूर्ण करतील, अशी लीला जी आहे ती इथे सांगितलेली आहे. तर त्यांच्या जर कोणी निंदा केली तर त्याच्या वर अनेक विघ्न आणि अनिष्ट कोसळतील असे सांगितलेले आहे. आता स्वयंभू दत्ताची पुनर्प्रतिष्ठापना. पिठापुरास एका विचित्र अवधूताने आगमन झाले. ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते. कोणास आशीर्वाद द्यायचे तर कोणास शिवीगाळी करत, कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे. तर असे आगळे वेगळे तपस्वी होतात. तर कोण एक विचित्र असे अवधूत ते पिठापूरमध्ये आले. ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते. कोणास ते आशीर्वाद द्यायचे असले तरी ते शिवीगाळ करत. म्हणजे एखाद्याला आशीर्वाद द्यायचा असला तर ते काय करायचे? शिवीगाळ करत. आणि त्यांनी जर कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे. पिठीपूरवासियांनी त्या सिद्धास स्वयंभू दत्त कोठे आहेत असे विचारले. तेव्हा सिद्ध पुरुष म्हणाले, श्री दत्त सकळ पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एला नदीत आहेत. तर त्यांनी काय सांगितलं की दत्त, आता बघा कथा कुठे मध्येच काय आलेला उल्लेख की कुकुटेश्वराच्या मंदिरातील की श्री दत्ता स्वयंभू दत्ताची मूर्ती ही दिसेनाशी झाली होती आणि त्याचा आळ हा नरसावधनी किंवा त्याच्या त्या व्यक्तींवर आला होता, असं काहीतरी मध्ये उल्लेख होता. आता त्याच्या संबंधीची कथा पुढे लगेच जोडली गेलेली आहे की त्यांनी त्या सिद्ध पुरुषांनी काय सांगितले की ती स्वयंभू दत्त मूर्ती सध्या एला नदीत आहे. भक्तांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केल्यावर एला नदीत स्वयंभू दत्तांची मूर्ती सापडली. एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्व मंगलप्रद अशा सुमती महाराणी आणि ब्रह्मतेज असलेले अप्पलराज शर्मा यांनी केली. त्या मूर्तीची स्थापना आता कोणी केली? तर सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा यांनी केली. त्या महोत्सवाचे ऊर्ध्वयू बापन्नाचार्य होते. म्हणजे त्याचं जे पौरोहित्य किंवा जे काही यजमान पद किंवा मोठं हे करण्याचं काम बापन्नाचार्याकडे. आता विद्यारण्याचे प्राकट्य. मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना झालेल्या दिवशी श्री बापन्नाचार्यांनी त्या सिद्ध पुरुषास आपल्या घरी भिक्षेस येण्याची विनंती केली. म्हणजे ज्या सिद्ध पुरुषांनी अवधूतांनी ते हे केलं होतं त्यांना बापन्नाचार्यांनी आपल्या घरी येण्याची विनंती केली. आजोबांच्या घरी त्या सिद्धास श्रीपादांचे दर्शन झाले. आता श्रीपादांचे बापन्नाचार्य आजोबा आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यांच्या घरी गेलं त्या सिद्ध पुरुषांना दर्शन झाले. केवळ 2 वर्षाच्या दिव्य बालकास जमिनीवर हलके चालताना पाहिल्यावर सिद्धांच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले. श्रीपाद व त्यांचे मामा श्रीपाद त्यांचे मामा व्यंकटावधानी यांच्या खांद्यावर बसून त्यांच्या शिकेशी चेष्टा करीत होते. सिद्धांकडे दृष्टी करून ते हसले. ते हास्य ऐकून सिद्धास समाधी लागली. समाधीतून व्युत्थान झाल्यावर श्रीपाद म्हणाले, माधवा, तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय 16 वर्षाचे झाले असता बुक्कराय करतील. म्हणजे आता ते काय सांगतायत ते बघा. त्या सिद्धास, माधवा, तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू साम्राज्याची स्थापना माझे वय 16 असता. आता इथे बुक्कराय घराण्याचा उल्लेख आलेला आहे. तू हरिहर बुक्कराय यांचे रक्षण कर. म्हणजे हरिहर बुक्कराय यांचं रक्षण कर. विद्यारण महर्षी या नावाने तुझी ख्याती होईल. त्यावेळेला त्यांची ख्याती कोणत्या नावाने होणार आहे? विद्यारण महर्षी. तुझ्या अगोदर सहोदर सहायनाचार्याच्या वंशात येणाऱ्या शताब्दीत गोविंद दीक्षितांचा जन्म होणार आहे. तुझा सहोदर सायणाचार्याच्या वंशात येणाऱ्या शताब्दीत गोविंदा दीक्षिताचा जन्म होणार आहे. म्हणजे तुमच्या सहोदराच्या तुझ्या सहोदर, आता हे वाक्य जरा मलाही अर्थ लावण्यास कठीण जाते. तर गोविंद दीक्षितांचा पुढे न, तो गोविंद दीक्षित दुसरा तिसरा कोणी नसून तूच असशील. राजश्री होऊन तंजावर संस्थानात महामंत्री पदाचा पदभार सांभाळून कृतकृत्य होशील. आता बघा, जे काही सिद्ध पुरुष असतात त्यांचे पुढील जन्म कशा प्रकारे होतात आणि काय त्याचं थोडंसं
कारण मीमांसा इथे केलेली आहे. ते त्या सिद्ध पुरुषास तेव्हा श्रीपाद काय म्हणाले, म्हणजे हे सिद्ध पुरुष कोण, ज्यांनी त्या दत्तांची मूर्ती एला नदीमध्ये आहे म्हणून सांगितलं आणि ती एला नदीमधून काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. ते जेव्हा बापन्नाचार्यांच्या इच्छेनुसार श्रीपाद त्यांच्या घरी भिक्षा मागण्यास गेले, तेव्हा त्यांना काय दिसलं की श्रीपाद तिथे खेळत आहेत त्यांच्या मामांच्या खांद्यावर. आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा त्यांच्याकडे श्रीपादांनी दृष्टी टाकली, तेव्हा त्यांना समाधी लागली आणि समाधीतून बाहेर आल्यावर श्रीपाद त्यांना काय म्हणाले, तर तुझ्या इच्छेनुसार हिंदू साम्राज्याची स्थापना, माझे वय 16 वर्ष असताना होईल, म्हणजे श्रीपादांचे वय जेव्हा 16 वर्ष होईल, आता श्रीपाद 2 वर्ष, तेव्हा हिंदू साम्राज्याची स्थापना बुक्कराय करतील, तेव्हा ते हरिहर बुक्कराय यांचं ते रक्षण करतील. विद्यारण्य महर्षी म्हणून या नावाने तेव्हा त्यांची ख्याती होईल. तर त्यांचे सहोदर, म्हणजे त्यांचं सहोदर म्हणजे काय, सह उदर या हा संस्कृत शब्द आहे, म्हणजे एकाच उदरातनं बाहेर आले, म्हणजे एकाच मातेच्या पोटी जन्म घेतलेले असे दोन भाऊ, त्यांना सहोदर असं म्हणतात, किंवा जे एकाच मातेच्या पोटी जे जन्म घेतात ते सहोदर, म्हणजे एकाच उदरातनं ज्यांचा जन्म झाला असे भाऊ बहीण, त्यांना सहोदर असं म्हणतात. तर ते त्यांच्या भावाच्या सहाय्य चरणाच्या वंशात येणाऱ्या शताब्दीत गोविंद दीक्षित त्याचा जन्म होणार. ते गोविंद दीक्षित म्हणजे कोण, तर परत ते हेच असणार आहेत. कोण, ते जे अवधूत होते, विद्यारण्य महर्षी म्हणून जन्म तेच होते गोविंद दीक्षित. आणि त्यावेळेला तंजावर संस्थानात ते महामंत्री पदाचा भार सांभाळून कृतकृत्य होतील. असे ऐकल्यावर आनंदाने सिद्धांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने श्रीपादांना आलिंगन दिले. इतक्याच श्रीपादांची या लीलेने त्या सिद्धांच्या चरणाचे वंदन केले. सिद्धांनी आश्चर्य व्यक्त करतात श्रीपाद म्हणाले, तू विद्यारण्य या नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील. आता त्यांनी परत त्यांना काय सांगितलं की तू विद्यारण्य या नावाने शृंगेरी पीठाधिपती होशील. तुझ्या शिष्य परंपरेत तुझा तिसरा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील. म्हणजे परत काय असं परत परत जन्म असत, त्याच्या परंपरेतला तिसरा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तेच जन्म घेणार. आणि तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील नरसिंह सरस्वती या नावाने होणाऱ्या अवतारात काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती होऊन तू मला संन्यास दीक्षा दे. आता बघा किती मोठी घटना आहे. श्रीपाद श्रीवल्लभांना त्यांनी मिठी मारली आणि नंतर श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या पाया पडले. का पाया पडले, तर हे जे विद्यारण्य महर्षी आहेत ते शृंगेरी मठाचे अधिपती होणार आहेत. आणि त्या अधिपती झाल्यानंतर त्यांच्या शिष्य परंपरेत, म्हणजे शिष्य परंपरा कशी असते की एकाचा दुसरा शिष्य, दुसऱ्याचा तिसरा शिष्य, असं मग तिसऱ्याचा परत आणखीन शिष्य, अशी परंपरा जी सुरू असते, त्या परंपरेमध्ये पुन्हा विद्यारण्य महर्षींचे शिष्य कृष्ण सरस्वती होणार आहेत. आणि हेच कृष्ण सरस्वती जेव्हा नृसिंह सरस्वती म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घेतील, तेव्हा त्यांना कृष्ण सरस्वती होऊन ते त्यांना संन्यास दीक्षा देणार. म्हणजे आता संन्यास दीक्षा देणार म्हणजे ते त्यांचे गुरु सारखेच झाले. म्हणून नृसिंह श्रीपाद श्रीवल्लभ तेव्हा त्या सिद्धांच्या पाया पडले, अशी कथा आहे बघा. म्हणजे ते असं जे श्रीपादांशी ज्यांचं नातं जोडलं जाईल किंवा दत्तप्रभूंशी, ते जन्मोजन्मी कुठे ना कुठेतरी जोडलं जातं. आणि मग परत पुन्हा पुन्हा जन्म घेतल्यावर ते आपण त्या प्रभूंच्या सानिध्यात असतो. तू संन्यास धर्माचा उद्धार करशील यास काशी विश्वेश्वर व माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल. आता संन्यास धर्माचा उद्धार कोण करणार आहेत, कृष्ण सरस्वती करणार आहेत. आणि त्याचे साक्षीदार कोण असणार आहेत, तर काशी विश्वेश्वर आणि अन्नपूर्णा माता त्यांचे साक्षीदार असतील. वशिष्ठ, शाक्य, पराशर या 3 ऋषींच्या गुणांनी युक्त पराशर गोती, ऋग्वेदी, वाजपेयी, माधवाचार्य हे विद्यारण महर्षी या नावाने ख्यात होतील बाबा रे. उद्या तुला आणखी 2 गोष्टी सांगीन, असे म्हणून तिरुमलदासांनी त्या दिवशीचे निरूपण संपवले. आता तिरुमलदासांनी इथे काय सांगितलंय, तर वशिष्ठ, शाक्त आणि पराशर या 3 ऋषींच्या गुणांनी युक्त. तर पराशर गोत्री, ऋग्वेदी, वाजपेयाजी, माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी या नावाने विख्यात होणार आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि हे आणि पुढे श्रीपादांनी काय सांगितलं, तर हेच विद्यारण्य महर्षी पुढे कोणत्या नावाने कृष्ण
सरस्वती म्हणून जेव्हा जन्म घेतील त्यांचेच शिष्य परंपरेत तिसरा जन्म त्यांचाच असेल, तो म्हणजे कृष्ण सरस्वती. आणि तेव्हा ते कृष्ण सरस्वती म्हणून जन्म घेतील तेव्हा ते नृसिंह सरस्वतींना, म्हणजे श्रीपादांचा पुढचा अवतार आहे नृसिंह सरस्वती, त्यांना संन्यास दीक्षा देतील. तर आजचा प्रश्न अगदी सोपा विचारतो, नृसिंह सरस्वतींना संन्यासाची दीक्षा कोणी दिली हे सांगायचं आहे. तर नृसिंह सरस्वतींना संन्यासाची दीक्षा कोणी दिली? तर आताच्या आजच्या भागात आपण पाहिलं की दत्तांची आराधना केली पाहिजे आणि दत्तांचं नामस्मरणाचं पुन्हा एकदा महत्त्व आपण याकडे इथे सांगितलं की नुसत्या नामस्मरण, फक्त नामस्मरणाने दत्तांच्या भक्तांना त्यांच्या मनोवांछित गोष्टी प्राप्त होतील अशी योगक्रिया या अवताराची, श्रीपाद श्रीवल्लभ अवताराच्या ती योग भाग होती असं सांगण्यात आलं. म्हणजे बघा, आपण जी गोष्ट आपण आज करतोय आपल्या ग्रुपवर किंवा इतर तत्र तुम्ही करताय की देवाचं नाम, फक्त नामजप करणं किंवा नामस्मरण करणं, त्याचं किती महत्वाचं असं इथे विवेचन इकडे केलंय की नामस्मरण का करावे आणि नामस्मरणाने काय होतं, प्रभूच्या नामस्मरणाने काय होतं आणि प्रभूची निंदा केल्याने काय होतं, हे दोन्ही सांगितलं. त्यामुळे किती सोपा मार्ग आहे ना आपल्याला आपले सगळे मनोव्रत वगैरे पूर्ण करण्याची, की फक्त देवाचं नामस्मरण करायचं आणि इच्छा केली, मनोरथ देवाजवळ व्यक्त केली की देव, श्रीपाद प्रभू, दत्त प्रभू, श्री स्वामी समर्थ आपली सगळी मनोरथ पूर्ण करतात. म्हणजे नामजपाचं, नामस्मरणाचं महत्व सुद्धा ही वारंवार प्रभूंनी स्वतः सांगितलेलं आहे. ते लक्षात घ्या आणि नामजप करत राहा. म्हणून मी पुन्हा पुन्हा नामस्मरणाचं महत्व सांगत आहे. तर आजचा अध्याय आपण इथेच संपवूया. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.